आणि सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। जीएसटी सह सोन्याचा दर 1,36,000 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 1,95,000 रुपये प्रति किलो असा आहे। अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदर कपातीचा परिणाम झालाय आणि त्यामुळे सोने चांदीचे दर वाढलेत। डॉलरच्या तुलनेमध्ये आधी रुपयाची घसरण झालेली असताना आता अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय झालाय। त्याचा परिणाम म्हणून सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते। पुढच्या काही दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात अजूनही वाढ होण्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांनी दिलेत। याबाबत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी सुवर्ण नगरीतून घेतलेला हा आढावा बघूया। सोन्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आज ऐन लग्न सीझनच्या काळामध्ये सोन्यामध्ये पुन्हा एकदा भाववाढ या ठिकाणी झालेली आहे। जळगावच्या बाजारामध्ये आज सोन्याचे भाव 1,36,000 जीएसटी सह या ठिकाणी पोहोचले असून गेल्या 8 दिवसामध्ये सोनं हे 8,000 रुपयाने वाढले आहे तर चांदी ही 15,000 रुपयाने या ठिकाणी वाढलेली आहे। जर विचार केला तर अमेरिकन बँकांचे व्याजदर हे कुठेतरी कमी होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवल्यामुळे सोन्यात मोठी सातत्याने भाववाढ होत आहे। जर विचार केला तर आगामी काळात देखील सोन्यामध्ये मोठी भाववाढ होण्याची शक्यता ही सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केलेली आहे। जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव हे जीएसटी सह 1,36,000 जाऊन पोहोचले आहे। हा बजेट सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे। आगामी काळात देखील सोन्यात मोठी भाववाढ होऊ शकते असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। मात्र सोनं हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। म्हणजे बजेटपेक्षा आता सगळं एकदमच बाहेर चाललंय। ऑल टाइम हायला सोनं सुरू आता करंट रेट आहे, त्यामुळे सामान्य लोकांसाठी ते तर सोनं एक लक्झरी झाली आहे की प्रत्येक छोटीही काही गोष्ट घ्यायची म्हटली की खूप विचार करावा लागतोय। तर काहीतरी व्हायला पाहिजे ज्याच्याने सोन्याचे भाव थोडे तरी कमी व्हायला पाहिजे। जळगावची सोननगरीत नाही, पुरे जगात सोना वाढला, चांदी वाढली आहे। सोना मागच्या 8 दिवसात 8,000 रुपये वाढले आणि चांदी जवळपास 25,000 रुपये किलोनी वाढ झालेली आहे।